श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा असू नये. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात सुद्धा अंधश्रद्धेच्या पाळेमुळे इतके खोलवर रुजले आहेत की त्याला बळी पडणारे फक्त अडाणी लोकच नाही, तर चांगले शिकलेले आणि सरकार चालवणारे मोठे राजकीय नेते सुद्धा आहेत. कॅप्टन उर्फ भोंदू बाबा स्वतःच कुंडलीत अडकला आहे. नाशिकच्या अशोक खरात या स्वयंघोषित ज्योतिषाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पण त्याच्या एका अटकेने राजकीय वर्तुळात मोठं वादळ आलंय. कारण या कॅप्टनकडे अनेक नेत्यांचे भविष्य नाही तर अनेक नेत्यांचा भूतकाळ आहे. एकनाथ शिंदे पासून रुपाली चाकणकरापर्यंत अनेकांचा राजकीय गुरु म्हणून ओळख असलेला हा कॅप्टन नेमका कोणत्या प्रकरणात अडकलाय आणि त्याच्या पेन ड्राईव्ह मध्ये लपलेल्या 58 व्हिडिओमध्ये काय आहे, याने कोणाच्या राजकीय भवितव्यावर संक्रांत येणार आहे हे सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. या सगळ्याची सुरुवात झाली एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीने. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये तिने आरोप केला की नोव्हेंबर 2022 ते 2025 या काळात मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराचा अध्यक्ष असलेल्या अशोक खरात याने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा बनाव करत मंत्रतंत्राच्या नावाखाली त्या महिलेला त्रास दिला. तसेच पतीला जीवे मारण्याची भीती घालून वारंवार अत्याचार करत राहिला. ही तक्रार दाखल होताच पोलिसांची चक्र फिरायला लागली. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून या बाबाला ताब्यात घेतलं. पण पोलिसांनी जेव्हा त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयावर छापा टाकला तेव्हा जे काही मिळाले त्याने नाशिक आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली आहे. पोलिसांच्या हाती एक पेन ड्राईव्ह लागला. या पेन ड्राईव्ह मध्ये तब्बल 58 जणांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हिडिओमध्ये अनेक मोठे राजकीय नेते, मंत्री आणि सेलिब्रिटी महिलांचे व्हिडिओ असल्याचं समोर आले. खराताचा मोबाईल आणि इतर डिजिटल पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत. आता क्राईम ब्रँच या सगळ्याचा तपास करत आहे. हा तपास म्हणजे अनेकांच्या राजकीय भवितव्याचा शेवटचा निकाल ठरू शकतो. आता प्रश्न असा आहे की हा कॅप्टन आहे तरी कोण? नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावचा रहिवासी असलेला अशोक खरात हा BSc मॅथ्स आहे. पण त्याने नेव्हिगेशनचं शिक्षण घेतलं. 7 वर्ष भारतीय नौकानयन विभागात आणि 15 वर्ष ऑस्ट्रेलियन व्यापार नौकानयन विभागात कॅप्टन म्हणून काम केलं. पण तो आपल्या नावापुढे कॅप्टन लावत असे. पण निवृत्तीनंतर त्याने ही कॅप्टनची टोपी बाजूला ठेवून भोंदूगिरीची टोपी डोक्यात घातली. अंकशास्त्राचा अभ्यासक म्हणून त्याने राजकीय गुरुचं बिरुद मिळवलं. देशभरातील नेते, उद्योजक, सेलिब्रिटी त्याच्या दर्शनाला येऊ लागले. त्याने सिन्नरमध्ये शिवनिका ट्रस्टची स्थापना केली आणि भव्य ईशान्येश्वर मंदिर उभारलं. पण या मंदिराच्या आड त्याने संपत्ती, खजिना जमवला. शेती, फार्म हाऊस, आलिशान गेस्ट हाऊस असा त्याचा दिमाखदार अंदाज होता. पण या सगळ्या मागे एक दहशत होती. नोव्हेंबर 2022 मध्ये एक घटना घडली. तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सगळ्या बैठका रद्द करून अचानक शिर्डीहून सिन्नरकडे धाव घेतली. अत्यंत गुप्तपणे ते मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरात पोहोचले आणि शंकराचा अभिषेक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा होते. ही फक्त धार्मिक यात्रा होती की राजकीय भविष्य जाणून घेण्याची, याची चर्चा तेव्हापासून सुरू झाली. सांगितलं जातं की केसरकर हे महिन्यातून 3 ते 4 वेळेस कॅप्टनकडे येत असत. त्यांनीच शिंदेची या बाबाशी भेट घडवून दिली अशी चर्चा आहे. पण या प्रकरणात सगळ्यात मोठं नाव समोर आलंय ते म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं. एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय ज्यामध्ये चाकणकर आणि त्यांचे पती अशोक खरात यांच्या पायाची पूजा करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत खासदार निलेश लंके हे सुद्धा बसलेले आहेत. आणखीन एक फोटो व्हायरल झाला ज्यात रुपाली चाकणकर या कॅप्टनच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहे. या फोटोंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे. एवढंच नाही तर चाकणकर या खरातने स्थापन केलेल्या संस्थेच्या सदस्याही होत्या. एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या की कॅप्टन अशोक खरात यांनी दिलेल्या आध्यात्मिक ज्ञानामुळेच आपल्याला महिला आयोगाच्या अध्यक्षस्थानी बसता आलं. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. खरातच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हटलं की खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही माहिती नाही. पोलीस निष्पक्ष तपास करतील त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर आरोपांची झोड उठवली आहे.
त्यांनी या प्रकरणाला महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल्स असं म्हटलं आहे. अंधारे यांचा आरोप आहे की यापूर्वीही अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. तेव्हा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पीडित संस्थेवर दबाव आणून माफीनामा लिहून घेतला होता. तर मित्रांनो, आता पाहायचंय या कॅप्टनच्या पेन ड्राईव्ह मध्ये नेमकं आहे तरी काय. कोणत्या कोणत्या राजकीय नेत्याचं भवितव्य या व्हिडिओनी उद्ध्वस्त होणार आहे. भविष्य सांगणारा हा बाबा आता स्वतःच्याच भविष्यात अडकून पडलाय. त्याच्याशी संबंध असलेल्या प्रत्येकाची चौकशी होणार का? या प्रकरणात कोणाकोणाची कुंडली फुटते हे पाहणं आता जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.